प्रेरणादायी व सुखद जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा. आज मी आकाशवाणीवर सादर केलेले कार्यक्रम याची माहिती मी आपणापुढे सादर करणार आहे. जेव्हा मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक होते तेव्हा आमचे जिल्हा परिषदेच्या पुष्कळ शाळांचे कार्यक्रम आकाशवाणीवर जायचे. कोणी कार्यक्रम बसवायचं, कविता गायन काही. आणि मी स्वतः कविता लिहित असल्यामुळे, स्वतः बोबडगीतं बडबडगीतं लिहित असल्यामुळे मी तेच देशभक्तीपर गीत तेच मी आकाशवाणीवर मुलींचा जेवढ्या मुली तयार झाल्या 5-6 मुली 7-8 मुली त्यांना तयार करून मस्त तो कार्यक्रम आकाशवाणीवर सादर करायची. आणि त्यावेळेचे साहेब होते सावरकर साहेब, आणि ते सुद्धा सर्व आपुलकीने त्या कार्यक्रमाचा स्वीकार करीत होते, स्वागत करीत होते. असे ते सावरकर साहेब आम्हाला शिक्षकांना पुष्कळ शाळेचे जिल्हा परिषदेच्या शाळेचे पुष्कळ असे कार्यक्रम जायचे आणि ते असं कौतुकसुद्धा करायचे. तर अशा प्रकारे नेहमीच माझे कार्यक्रम स्वतः असल्यामुळे मी बसवायची आणि घेऊन जायची. मग त्यांचा आमचा जास्तच असा परिचय झालेला होता. आणि मग ते कसे म्हणता, सावरकर साहेब कार्यक्रम तर मुलींचे छान असता बाई, आता तुम्ही शिकवायला तुमच्या मुलींचे कार्यक्रम छानच असणार आहे, तर मग तुम्ही असं का करीत नाही एक दिवस की आम्हाला तुमच्या तोंडून तुमचा एक कार्यक्रम करून दाखवा. आता मग मला असं वाटलं की आता ऐन वेळेवर काय कार्यक्रम करून दाखवायचा. मग मला एक बोधकथा आठवली आणि त्या बोधकथेचं नाव आहे सुसर आणि माकड. ही लोकप्रिय बोधकथा आहे. एक मोठी मग मी ती गोष्ट लोकप्रिय बोधकथा सांगायला सुरुवात केली आणि सांगितलं, ठीक आहे साहेब, मी आता एक सुसर आणि माकड ही बोधकथा, लोकप्रिय बोधकथा मी तुम्हाला सांगणार आहे. मग ती गोष्ट सांगायला, कथेचं नाव आहे सुसर आणि माकड यांची बोधप्रद कथा लोकप्रिय मी आपणापुढे सादर करते. भली मोठी नदी होती. नदीला खूप पाणी होतं. तिच्यामध्ये सुसर राहत असता. पाण्यामध्ये सुसर राहत होता. नदीच्याच काठावर एक जांभळाचं झाड होतं. त्या झाडावर एक माकड राहत होतं आणि ते माकड नेहमीच त्या जांभळाची गुडगोल लाल लाल ते जांभळं खायचा आणि तुटुंब पोट भरायचा. आता हे जे दृश्य जेव्हा ते सुसर पाण्याच्या बाहेर यायचं ते माकडाकडे बघायचं. मग माकडे त्याला एवढे जांभळं देऊन खाली टाकून द्यायचा आणि तो सुसर जेवढे खायचा तेवढे खायचा आणि त्याच्या बायकोला घेऊन जायचा. त्याची बायकोही खायची. त्याच्या बायकोला ती जांभळं खूप गोड लागली आणि मग तिला एक कुबुद्धी सुटली एक दिवस. म्हणे, हा जो माकड आहे तो हा रोजच्या रोज इतके गोड बोरं खातो म्हणे, तो याचं हृदय किती गोड असेल असं तिच्या मनामध्ये कल्पना आली. आणि तिच्या नवऱ्यापुढे तिनं हट्ट धरला की मला काही करून ह्या माकडाचं हृदय मला पाहिजे आहे. तर आता त्याचा मगर म्हणायचा, अगं हे शक्य नाही नाही म्हणे असं करायला. मग गेला तो काठावर बसला होता काठावर आणि माकडाला म्हणाला, का रे म्हणे बाबा, रोज तू आम्हाला मेजवानीसारखे रोजच जांभळे देतो, मीही खातो, माझी बायकोही खाते, ते खूप खुश आहे तुझ्यावर. तर तिनं आज काय केलं आहे म्हणे, जेवणाचा कार्यक्रम तिच्याकडे ठेवला आहे, आमच्याकडे चल जेवायला. आता माकडालाही वाटलं चला, बसला त्याच्या पाठीवर गेला. मध्यभागी नदीमध्ये आले दोघं. मग माकडाला असं वाटलं याला खरंच सांगून द्यायचं. नाही,
सुसर. सुसरला असं वाटलं की आता माकडाला आपण खरं सांगून द्यायचं. म्हणे बघ गड्या, माझ्या बायकोला ना तुझं गोड हृदय खायचं आहे म्हणे, आणि म्हणून मी तुला घेऊन जात आहे. असं प्रामाणिकपणानं त्याच्या तोंडून निघून गेलो. आता माकड घाबरला नाही, शांत राहिलं. ठीक आहे म्हणे मित्रा, ठीक आहे, पण म्हणे मी तर माझं हृदय झाडावर ठेवून आला आहे. तू अगोदरच का नाही सांगितलं मला असं? चल म्हणे आता मागे फिर. मग ते सुसर मागे फिरलं आणि नदीच्या काठाला माकडानं टुणकन उडी मारली, झाडावर पडून गेला वर. आणि तिथून म्हणतो, मूर्ख सुसर, आपल्या शरीरातलं हृदय कोणी बाहेर काढतं का? अशा प्रकारचा सल्ला त्याने त्या सुसराला मूर्ख म्हणून देऊन दिला. आणि तू दोस्त असून तुम्ही माझी फसवणूक केली, माझा विश्वासघात करू पाहत होते, पण जा म्हणे आता. आपलं हृदय, हे हृदय कोणीही शरीराच्या बाहेर काढू शकत नाही. तर असा या गोष्ट सांगण्याचा उद्देश की आपल्यावर कितीही संकट येऊ, शांत राहायचं, काहीतरी विचार करायचा, युक्ती लढवायची, आणि त्या युक्तीतून आपली त्या संकटातून सुटका करून घेतली, जसे की माकडाने. तर अशा प्रकारे आपल्यावर कितीही संकट आले तर आपण शांत गंभीर राहायचं आणि विचार करायचा. अशा प्रकारे मी साहेबांपुढे ती गोष्ट सांगितली. साहेबही पोट धरून धरून हसायला लागले आणि खुश झाले. ठीक आहे म्हणे बाई, तुम्ही तुमच्या भाषेत गोष्ट सांगितली, मला खूप आवडली. तर अशा प्रकारे मग माझ्याबरोबर ज्या आकाशवाणीवर कार्यक्रम करायला मुली यायच्या, त्याच्यात पालकांनी काय केलं, गोष्टी, त्या पूर्वीचे कार्यक्रम, त्यांच्या त्या पूर्वी ते हे होतं रेडिओवर असं करून घेतलं. आणि मग ते कार्यक्रमही ऐकायचे, माझी गोष्टसुद्धा ऐकायचे. तर अशा प्रकारे मी भरपूर असे आकाशवाणीवर कार्यक्रमाला राबवलेले आहे. आणि ते राबवताना जे काही मला मानधन मिळायचं, त्यावेळी 450 रुपये मिळायचे. मग मी एवढं भाषण द्यायला असं स्टेज घेऊन दिलं. आणि जे काही मिळकत आली आकाशवाणीच्या कार्यक्रमाची, गरजू मुलींना युनिफॉर्म घेऊन द्यायची, काही त्यांना ज्या गरजू वस्तू असल्या त्या घेऊन द्यायची, शालेय. आणि अशा प्रकारे ते आकाशवाणीचे कार्यक्रम सुरुवातीला भीती वाटली होती, पण ते जेव्हा सक्सेसफुल झालं तेव्हा मला असं वाटलं की मी रोजही एक एक कार्यक्रम या आकाशवाणीवर सादर करू शकते. पण जेवढे झाले, जितके मला करावेसे वाटले आणि तितके मी ते आकाशवाणीवर कार्यक्रम सादर केले. आणि एवढंच काय, मानधन मिळाल्यामुळे सर्वांचं समाधानही झालं, शाळेचं नावही झालं, अधिकाऱ्यांचेही अभिनंदनपर पत्र येऊ लागले. अशा प्रकारे मी माझे आकाशवाणीवर सादर केलेले कार्यक्रम आपल्यापुढे सादर केले आहे. हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा.